नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आर्या आता बाबांच्या हातात फाईल देते आणि त्यांना सांगते की तुमच्या जीवा आणि नंदिनीचं बाळ माझ्या पोटात आहे. त्याच बाळाचे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आहेत. पण मात्र बाबांना काही फारसा आनंद होत नाही. इकडे काव्य आता तिच्या एक्झामसाठी आलेली असते, तर जीवा नंदिनी तिला सपोर्ट करण्यासाठी एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचले आहेत. त्यानंतर सगळे काव्याचा आत्मविश्वास कमी होऊ नये त्यामुळे तिला प्रोत्साहन देऊ लागतात. तर पार्थ काव्याला म्हणतो की आज मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण मला माहीत आहे माझ्या काव्याला कोणत्याही ऑल द बेस्टची गरज नाही आहे. ती माझ्या मनात अगोदरच कलेक्टर झाली आहे. तर इकडे घरामध्ये रम्या आणि वसुंधराचं बोलणं सुरू असतं. रम्या म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे. ती काव्य आता ज्या काही कॉन्फिडन्सने एक्झामला द्यायला गेली आहे ना, मी लिहून देते. एक्झाम हॉलमध्ये ती गळून पडणार आहे. कारण आई, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तर काव्याला खूपच गिल्ट झालंय नंदिनीचं बाळ गेल्याचं, त्यामुळे ती काय आता पास होत नाही. हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.